श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत सिंह राशीचे मार्च महिन्याचे राशी भविष्य। म्हणजेच काय मित्रांनो की सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा जो मार्च महिना आहे तो कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, त्याचबरोबर व्यावसायिक लोकांसाठी, विद्यार्थी वर्गासाठी, महिला वर्गासाठी मार्च महिना हा कसा असणार आहे याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की सिंह राशी राशीचक्रातली 5व्या नंबरची रास आहे आणि सिंह राशीचे स्वामी हे सूर्यग्रह आहेत। अतिशय तेजस्वी सूर्यासारखी चमक असलेली व्यक्ती सिंह राशीच्या असतात। सिंह राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय तेजस्वी असतात। आपलं काम करताना आपल्या सोबत आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा घेऊन त्या पुढे जातात। आपल्या मित्रमंडळींसाठी ते खूप प्रयत्नशील असतात। आपल्या सोबत अनेकांचं कल्याण कसं होईल याची सिंह राशीच्या व्यक्ती हे त्यांना आवड असते। सामाजिक कार्य करण्याची आवड सिंह राशीच्या व्यक्तींची असते। अनेकांना मदत ह्या सिंह राशीच्या व्यक्ती करत असतात। अशा सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा मार्च महिना कसा असणार आहे याची सविस्तरपणे आता माहिती आपण बघणार आहोत। पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत। येणारा जो मार्च महिना आहे तो सिंह राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजारपण येणाऱ्या मार्च महिन्यात जाणवणार नाही। फक्त तुम्हाला तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवायचं आहे, खाण्यापिण्याच्या सवयीकडे तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे। रोज सकाळी तुम्हाला उठल्यावर व्यायाम आणि तुमचा शारीरिक ताण कमी करण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायाम करायचा आहे। तसेच तुम्हाला योगा देखील करायचा आहे। योगा केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहतं, त्याचबरोबर तुमचं शारीरिक आरोग्य सुद्धा उत्तम राहतं। त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर सिंह राशीच्या व्यक्तींनी व्यायामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचं शरीराला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही। त्यामुळे प्रवासात विशेष करून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। प्रवासात थोडंसं तुम्हाला मानदुखीचा, डोकेदुखीचा त्रास जाणवणार आहे, त्यामुळे थोडंसं सतर्क राहा। मानदुखी किंवा डोकेदुखी होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या। ताणतणावापासून दूर राहा। कुठल्याही प्रकारचा तुम्ही ताण घेऊ नका आणि तणाव घेऊ नका। जर तुम्हाला थोडासा ताण जाणवला, कामात ताण जाणवला असेल किंवा व्यवसायात ताण जाणवला असेल तर तुमच्या कुटुंबाबरोबर, मुलाबाळांबरोबर थोडासा जास्त वेळ घालवा। त्यामुळे तुमचा ताण दूर होईल, तणाव दूर होईल। आणि जास्तीत जास्त व्यायाम करा, योगा करा। योगा आणि व्यायाम केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण हा दूर होत असतो। त्याचबरोबर मित्रांनो बघा की ज्या ज्येष्ठ नागरिकांना बीपी शुगरचा त्रास असेल त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे। मार्च महिन्यात जर तुम्हाला बीपी शुगर असेल तर महिला वर्गाने खास करून बीपी शुगर असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या। त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा मार्च महिना हा अतिशय चांगला असणार आहे। वरिष्ठ तुमच्या खुश राहतील। वरिष्ठ तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी देणार आहे आणि ती जबाबदारी तुम्ही पार पाडणार आहात। ती जबाबदारी जर तुम्ही चांगलीरित्या पार पाडली तर तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे। तुमचा पगारवाढ सुद्धा होऊ शकतो। फक्त तुमच्या नोकरीमध्ये जे सहकारी असतील त्या सहकाऱ्यांशी बोलताना थोडंसं शब्दावर नियंत्रण ठेवून बोला। त्यांना राग येणार नाही, तुमच्या वरिष्ठांना राग येणार नाही असे शब्द तुम्ही वापरा। शांततेचा मार्ग अवलंबून करून तुम्हाला काम करून घ्यायचे आहे किंवा काम करायचे आहे। येणाऱ्या जो मार्च महिना आहे तो सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रगतीची संधी देणार आहे। नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे, नवीन संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे। त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी कुठल्याही प्रकारचा कोणालाही काही शब्द न वापरता आपलं काम नक्की करा आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात नवीन प्रगती घडणार आहे आणि नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर बदली करायची असेल ती बदली सुद्धा तुमची नोकरीमध्ये येणाऱ्या मार्च महिन्यात होऊ शकते। जे बेरोजगार युवक युवती असतील त्यांना येणाऱ्या मार्च महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला होता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही
नोकरी बघण्यासाठी गेला होता त्या ठिकाणावरून तुम्हाला नोकरीसाठी बोलवणं येऊ शकतं. म्हणजेच काय की युवक युवतींना नोकरी मिळण्याची शक्यता मार्च महिन्यात आहे. चांगली संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. फक्त थोडेसे प्रयत्न करा, कष्ट करा, तुम्हाला नक्कीच नोकरी प्राप्त होणार आहे. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी मार्च महिना थोडासा काटकसरीचा असणार आहे. म्हणजेच काय तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मार्च महिन्यात विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागणार नाही, परंतु तुम्हाला मन भरकटून न देता तुम्हाला तुमच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमच्या अभ्यासात जर तुम्ही लक्ष केंद्रित केले की भविष्य तुमचं उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाने खास करून अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमचं मन तुम्हाला भरकटून द्यायचं नाहीये. ज्यांना विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी काही अडचणी येत होत्या त्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जायचं होतं त्यांचा विदेशात शिक्षणासाठी जायचा मार्ग हा मोकळा होणार आहे. म्हणजेच काय एकंदरीत विद्यार्थी वर्गासाठी मार्च महिना हा अतिशय चांगला असणार आहे. फक्त अभ्यासात लक्ष केंद्रित करा. स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघूया की व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो मार्च महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. ज्यांना नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे ते नवीन व्यवसायाची सुरुवात येणाऱ्या मार्च महिन्यात करू शकता. ज्यांचा व्यवसाय आधीचाच टाकलेला आहे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येण्याची शक्यता आहे. तुमची जी उधारी असेल, तुम्ही जे कर्ज दिलेलं असेल ते उधारी व कर्ज तुमचं येणाऱ्या मार्च महिन्यात येऊ शकतं, वसूल होऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो बघूया की आर्थिक बाबतीत येणारा जो मार्च महिना आहे तो सिंह राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. तुमची आर्थिक प्रगती येणाऱ्या काळात होणार आहे. तुमचे आर्थिक नवीन तुम्हाला मार्ग सापडणार आहे. पैसा कमवण्याचे नवीन मार्ग तुम्हाला येणाऱ्या काळात सापडणार आहे. तुम्ही जर कर्जासाठी फाईल टाकली असेल ती फाईल तुमची मंजूर होणार आहे. म्हणजेच काय की कर्ज तुम्हाला मंजूर होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतील तुम्हाला नफा तुमचा वाढणार आहे. जुन्या गुंतवणुकीतील तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आर्थिक लाभ जरी तुमचा वाढला, पैशाची आवक जरी वाढली तरी अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे. कुठल्याही प्रकारचा अनावश्यक खर्च तुम्हाला करायचा नाहीये. येणारा काळ हा बचतीचा काळ असणार आहे. त्यामुळे अनावश्यक जो खर्च होईल तो बचतीच्या स्वरूपात भविष्यात तुम्हालाच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा, बचत करा आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक नक्की करा. मित्रांनो येणारा जो काळ आहे तो सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. महिला वर्गाने सुद्धा स्वयंपाकघरात काम करत असताना काळजी घ्या. तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही, भाजणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही गाडी चालवत असताना गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारची जोरात वाहन चालवताना प्रयत्न करू नका. महिला वर्गाने विशेष करून आपल्या गाडीच्या वेगावर, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. येणारा मार्च महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. महिला वर्गाने काम करत असताना थोडासा आराम करा, पुरेपूर झोप घ्या, चांगला आहार घ्या. त्यामुळे महिला वर्गाचा सुद्धा आरोग्य हे चांगलं राहणार आहे. एकंदरीत काय मित्रांनो की सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा मार्च महिना अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला शब्दांचा वापर करत असताना बोलताना शब्दांचा वापर योग्य पद्धतीने करा. समोरच्या माणसाला राग येणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आपले शब्द हे शस्त्र असतात, त्यामुळे त्या शब्दांचा वापर योग्य पद्धतीने तुम्ही केला पाहिजे. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.